सर्वांना जय एकविरा। आज मी बनवले फणसाचे जाम। ते तुम्ही ब्रेड सोबत किंवा चपाती सोबत पुरी सोबत खाऊ शकता आणि 1-2 महिन्यासाठी तुम्ही स्टोर पण करून ठेवू शकता। असा हा फणसाचा जाम आपण बनवणार आहोत। तर आता इथे मी घेतलेले मिक्सरचा भांडा आणि इथे घेतलेले फणसाचे गडे। तर इथे आता तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं तुम्ही घ्या। मी भांडा भरूनच घेणार आहे। गरे पण मस्त गोड आहेत। अशा प्रकारे आता एवढे मी गरे इथे घेतलेले आहेत पूर्ण भरून। त्याला मस्त बारीक वाटून घेते। तुम्ही बघू शकता मस्त असे पेस्ट झाले। तर आता पुढची प्रोसेस। तर इथे आता ही पेस्ट झाली ती काढून घेते सर्व कढईमध्ये अशा प्रकारे। त्यानंतर यात मी एवढा गूळ घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही, कारण की फणस पण खूप गोड आहे म्हणून मी गूळ थोडासाच घेतलेला आहे। एवढा मी यात गूळ आता कापून टाकते। बारीक बारीक करूनच टाकायचे मस्त। तुम्ही ते बघू शकता। आता मिक्स करून घेते। आता गॅस चालू करून आता आपण गॅसवर शिजवून घेतोय। चम्मच फिरवतच राहायचं, नाही तर खाली लागला जाईल। तुम्ही बघू शकता कलर चेंज होतोय। गूळ पण पुरं वितळून गेलेला आहे आणि कलर पण बऱ्यापैकी चेंज झालेला आहे। जसं जसं शिजेल तसं तसं कलर चेंज होईल। पूर्ण घरात फणसाचा वास सुटलेला आहे, बघू शकता। तर आपल्याला जाडजूड बनवायचं आहे। अजून चांगलं मिक्स करत राहायचं आहे। इथे बघू शकता चांगली उकळी आलेली आहे। त्यात मी 1 लिंबाचा रस टाकला आणि 2 चम्मच पाणी। चांगलं शिजवून घेतो आता परत। कलर बघू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे, त्याचा छान कलर आलेला आहे। अजून शिजवून घ्यायचे आपल्याला 10-20 मिनिटं तरी अजून बारीक गॅसवर शिजवायचं आता। उकळी आल्यावर हातावर उडतं म्हणून आरामात जरा। तुम्ही इथे बघू शकता मस्त एकदम असा आटला गेलेला आहे। तर त्यात मी टाकते आहे, इथे मी दालचिनी पावडर टाकलेली आहे। तर तुम्ही इथे तुम्हाला पाहिजे ती टाकू शकता, म्हणजे अशी काली मिरीची पावडर किंवा याची कोणती पण पावडर तुम्ही इथे टाकू शकता गरम मसाल्यातून, जे तुम्ही खात असाल ते। तर इथे आता बघू शकता अजून आपल्याला बारीक गॅस करून शिजवायची आहे। बघू शकता जाम एकदम असा थिक झालेला आहे मस्त। एकदम आपल्याला अजून बारीक गॅसवर याला शिजवायचं आहे। काली मिरी, लवंग आणि हेच तुम्ही असं कुटून टाकू शकता एकदम बारीक करून, आणि काही नाही टाकलं तरी चालेल, असंच ठेवलं तरी चालेल, पण ते थोडं फ्लेवर थोडं चेंज होतं म्हणून हे टाकायचं। इथं आता बनवून झालेला आहे आणि जाम थंड सुद्धा झालेला आहे। तर मी याला आता एका बरणीत भरून घेते। आरामात 1-2 महिन्यासाठी हा राहील, टेन्शनच नाही आहे की खराब होईल वगैरे, काही नाही। मस्त आपण स्लो गॅसवर शिजवून घेतलेला आहे। बघू शकता किती कढईला लागलेला आहे आणि चम्मचमधनं पण आता पडत नाही आहे। जसं जसं तो थंड होत जाईल तसं तसं तो एकदम असा थिक होईल। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ ही कशी वाटली, आणि खायला पण खूप छान लागतोय। तर नक्की ट्राय करा ना, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व्हिडिओ, आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात। आम्हाला तर सर्वांना हा जाम खूप आवडला। तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्हाला आवडतोय की नाही। तुम्ही बघू शकता मी भरतीये तरी टोपातनं घेत आहे थोडंसं खायला, खूप छान झालेला आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि स्टोअर करून राहतो मुलांना हा घरगुती तुम्ही शाळेत पण चपातीला किंवा ब्रेडला लावून त्यांना टिफिनसाठी देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।